हे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्देश दिला त्या निर्देशानुसार आता निवडणूक आयोग या संदर्भातही पुढील कार्यवाही करेल. 27% पर्यंतच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, जरी अजून तो निर्णय उपलब्ध झाला नसेल तरी जी माहिती घेतली त्यामध्ये साधारणतः अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढल्यावर शिल्लक जागेमध्ये 27% आरक्षण दिलं जाणार आहे आणि याचा निश्चितपणे ओबीसी समाजाला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे आरक्षण शिल्लक जागातून मिळत असल्याने थोडंसं जास्तच 27%पेक्षा जास्त जागा या साधारणतः उपलब्ध होतील. निवडणूक होणं गरजेचं आहे. 2022 पासून निवडणुका झाल्या नाही. 29 नगरपालिका, 190 नगर परिषद नगरपंचायती आणि 32 जिल्हा परिषदा या निवडणुका न झाल्याने अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सारी सूत्र गेली आणि काही त्याचे दुष्परिणाम आपण बघतो आहे की एका आयुक्तावर आता ईडीची चौकशी सुरू झाली आणि ज्या काही बातम्या तुमच्या चॅनलमधून दाखवल्या जातात की 1000 कोटीपर्यंतची मालमत्ता त्यांनी जमा केली असेल. लोकप्रतिनिधीचा अंकुश स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नसण्याचा हे सर्वात मोठं नुकसान. आणि दुसरं सर्वात मोठं नुकसान झालं ते वित्त आयोगाने या राज्याचे 6500 कोटी दिलेच नाही. कारण त्यांच्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद केली की ज्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही त्याला आम्ही पैसे देणार नाही. खरं तर याच्यात महाराष्ट्र सरकारची चूक नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस होती. वित्त आयोगाने पैसे द्यायला हवे होते आणि त्याचा सुद्धा एक असा प्रतिकूल परिणाम झाला आहे की काही नगर परिषदांमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे पगार आत्ता झाले नाही आहे. तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला आहे. एकदा सुखाने निवडणुका होऊन जाऊ द्या. कमीत कमी लोकप्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर योग्य पद्धतीने काम करण्यासाठी त्या प्रशासनाच्या अधिकाराचा उपयोग करते. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की प्रभाग रचना करणं हा राज्य सरकारचा विधिमंडळाचा हा अधिकार आहे, तो त्यांनाच करू द्यायला पाहिजे आणि असं म्हणत याचिका नाही, प्रभाग रचना हा शेवटी राज्य सरकारचाच अधिकार आहे. प्रभाग रचनेचा अर्थ काय आहे की साधारणतः एखादा प्रभाग इतका मोठाही होऊ नये आणि एखादा प्रभाग इतका छोटाही होऊ नये की त्या लोकप्रतिनिधीला काम करणं कठीण होईल किंवा अतिशय छोट्या प्रभागाचं प्रतिनिधित्व होता कामा नये. हा याच्यात काही इतकाच मुद्दा आहे. तो राज्य सरकारचा अधिकार आहे. निवडणूक आयोगासोबत साधारणतः आपण चर्चा करून यावर निर्णय घेत असतो. आत्ताही यामध्ये आपण 2017च्या प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका घ्याव्या असं आपण ठरवलं होतं आणि यामध्ये ज्या ठिकाणी हद्दवाढ झाली आहे किंवा एखाद्या ठिकाणी एखादं गाव हे नगरपंचायत जागा आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण थोडीशी रचना बदलवतो. सध्या तरी आपण 2017ची रचना यानुसारच प्रभाग व्हावेत असा आग्रह सरकारने केला आहे. भाऊ, एक सूर असं म्हणतं की यामुळे ओबीसीचं नुकसान होईल. आपल्याला काय वाटतं, ओबीसींना फायदा आहे की नुकसानकारक? नाही, मी जसं आत्ता सांगितलं की आरक्षण काढताना मी आत्ताच माहिती घेतली. आरक्षण काढताना जर एखाद्या ठिकाणी 100 जागा आहे, या 100 जागांपैकी अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढल्यानंतर ज्या बॅलन्स जागा आहे त्याच्यात 27% आहे. म्हणजे याचा अर्थ 100 पैकी उद्या जर 13% अनुसूचित जाती, 7 किंवा 9% अनुसूचित जमातीचं आरक्षण गेल्यानंतर 80 जागा उपलब्ध होतात. तर 80 पैकी 27% म्हणजे ॲव्हरेजमध्ये 100 पैकी मग ते आरक्षण जास्तच होणार. हो, आता आपण म्हणलात की प्रशासक असल्यामुळे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आपल्याला काय अनुभव आले नेमकं? माझा अनुभव नाही, टीव्ही चॅनलमधून मी तुमच्या बातम्या पाहतो आहे की एका ठिकाणी एका आयुक्तावर ईडीचं काम सुरू आहे. तुम्हीच चॅनलवर गेले 2 दिवस बातम्या दाखवतात. तर या आणि हे तर इतकं मोठं प्रकरण होतं की ईडी आली. बाकीच्या ठिकाणी जर ईडी येतच नसेल तर छोट्या मोठ्या प्रकरणात लक्षातही येणार नाही. इथं तुम्ही जे चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहात ती माहिती तुमची आहे, माझी नाही आहे. 1000 कोटी रुपयापर्यंतचा भ्रष्टाचार झाला असं तुम्हीच दाखवतात. याच्यात जर सत्यता असेल, विभागात पण लाचलुचपतमध्ये 1 नंबरला नाशिक विभाग आलेला आहे. सर्वाधिक अधिकारी, सर्वाधिक तुमचे वेगवेगळ्या विभागांचे लोक पकडले गेले नाशिक.
आता खरं तर इथं तुम्ही कुंभमेळा घेत आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वाभाविक वाटत असेल की धुवायची अनुमती आपल्याला आहे जे काही पाप करतो. भाऊ 20 वर्षांनी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, तर कार्यकर्त्यांना काय वाद घालण्याची गरज आहे, त्यामुळे वाद घालू नका, निवडणुकीच्या कामाला लागा, असं आज राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. नाही, योग्य दिशा दिली कार्यकर्त्यांना. शेवटी जर दोन भाऊ एकत्र येत असेल तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावं ही त्यांची भावना आहे. मग वाटतं याच्यात काय चुकीचं आहे? अन्यथा नेते एक आहे आणि कार्यकर्ते अनेक आहे असं कसं शक्य आहे? त्यामुळे कदाचित ते बोलले असावेत. आणि दोघे सख्खे चुलत भाऊ तर आहेच, दोघे सख्खे मावस भाऊ सुद्धा आहेत, दोघांचे आडनाव ठाकरे आहेत. एकत्र येण्याने भारतीय जनता पार्टीला दूर दूरपर्यंत धोका नाही. लोकसभेत इंडिया अलायन्स एकत्र आलं, 38 पक्ष एकत्र आले, म्हणून काही माननीय मोदीजींचं सरकार पराभूत नाही करू शकत. शेवटी किती लोक एकत्र येतात याला महत्त्वाचं नाही, त्यांची विचारधारा कशी आहे याला महत्त्व आहे. एखाद्या वर्गामध्ये एखादा मेरिटचा विद्यार्थी आहे तर त्याला दुसरा विद्यार्थी 2 पुस्तकं जास्त वाचताय त्याची भीती असण्याचं काहीच कारण नाही. मेरिटच्या विद्यार्थ्यांनी आपलं काम करायचं आहे, भारतीय जनता पार्टी आपलं काम करेल. ते 2 पक्ष एकत्र येऊ की उद्या काँग्रेससोबत ते एकत्र जाऊ, आम्हाला काय आक्षेप आहे? आम्ही आमचं काम उत्तम केलं पाहिजे. आणि ज्या क्षणी आम्ही आमचं काम उत्तम करणार नाही त्या क्षणी आम्ही सुद्धा पराभूत होऊ ना. असं काय आम्ही आजन्म निवडणुकीत जिंकणार आहोत असं तर कोणी म्हणू शकत नाही. जोपर्यंत आम्ही चांगलं काम करू तोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे. कोणी एकत्र आल्याने आमचं काही बिघडत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. मात्र भाजपमध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा एक गट तयार होताना दिसतो किंवा मराठा लॉबी तयार होताना दिसते. मला असं वाटतं की काही घुसफूस निर्माण झाली एकूणच. भारतीय जनता पार्टीमध्ये साधारणतः जातीवर आधारित राजकारण आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. कधी कधी परिस्थितीचं आव्हान स्वीकारत आपण थोडंसं जातीकडे लक्ष देतो. पण भारतीय जनता पार्टीचं नेहमीच हेच तत्व राहिलं आहे की पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. आता एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं, मी नाकारणार नाही. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण म्हणता तसं होण्याची शक्यता नाकारत नाही. पण हे होऊ नये ही काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं गरजेचं आहे. इनकमिंग याला तर कोणत्याही पक्षामध्ये विरोध असण्याचं कारण नाही. पण हेही खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरच्या घरासारखा बिना दरवाजाचाही असता कामा नये, ही काळजी घेणं गरजेचं आहे. या सूचना आहेत आपल्या. नाही, ही सूचना नाही, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. हे पण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये इन्कमिंग झालं, मग नाशिक असेल, जळगाव असेल, स्थानिक जे जुने पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना विरोध होता त्यांचा. अनेक इन्कमिंगचे जे प्रवेश झाले त्यांना नाराज आहेत. नाराजीचा सूर खरं तर आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा भाव आहे की त्या ठिकाणच्या युनिटला जर तुम्ही विश्वासात न घेता प्रवेश करता तेव्हा त्यामधून साधारणतः एक स्वाभाविक प्रतिक्रिया तर येते. हे काही भारतीय जनता पार्टीमध्येच होते असं नाही आहे, हे शिवसेनेमध्ये व्हायचं. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. मला वाटतं की धीरे धीरे प्रत्येक पक्ष मग यातून काही सुधारणा करतोच. पण मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेरून प्रवेश करता, आणि मी नाकारणार नाही कारण मी सुद्धा त्याच्यात एक भुक्तभोगी आहे. संभाजीनगर मधल्या एका मुलीच्या बाबतीमध्ये कारवाई करताना पोलिसांनी म्हणजे सगळे नियम धाब्यावर ठेवून कारवाई केली. त्याचं काय केलेलं आणि त्याच्या मागे एक VIP पोलीस अधिकारी हे सगळं करतोय असं म्हटलं जातं. राजकीय दबाव असं म्हटलं जातं. गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही. गेल्या 28 वर्षापासून मागणी होत असतात. नाही, गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे. ज्या महाराष्ट्रात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, जय भवानी जय शिवाजी शिवाय आपण आपलं कोणताही सभा कार्यक्रम पूर्ण करत नाही. आणि मी जे राज्यगीत निवडलं त्याच्यातही छत्रपतींच्या उल्लेखाशिवाय ते राज्यगीत मी निवडलं नसतं. तर अशा ठिकाणी मात्र गृह विभागातल्या माध्यमातून अशा घटना होणं हे तर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. अशा गुन्ह्यांची संख्या वाढणं हे सुद्धा गंभीर आहे. आणि धीरे धीरे या गोष्टीकडे जर आपण गंभीरतेने घेतलं नाही त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण आजच महाराष्ट्रात एकूण सिव्हिल म्हणजे दिवाणी आणि क्रिमिनल
म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे 56 लक्ष केसेस पेंडिंग आहे. 5.6 मिलियन केसेस पेंडिंग आहे. यातून राज्यामध्ये भीती राहणार नाही गुन्हेगारांना, आणि म्हणून याचं चिंतन तर करावं. आज आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, काय प्रार्थना केली, दर्शन घेतलं का? काय- आगामी काळात काही लवकर परत मंत्रिमंडळात वगैरे- मी त्याच्यासाठी देवापाशी प्रार्थनाच करत नाही. याचं काही साधं कारण आहे. देवाने इतका आनंद दिलाय, समाधान दिलाय. उद्या मंत्रिपदावर जायचं आणि चुकून पुन्हा आपल्या तोंडातून काही निघायचं आणि 4 दिवस तेच TV मध्ये पाहायचं, यापेक्षा जिथं आहे तिथं समाधानी आहे. सर आज गंगाराम हॉस्पिटल में दिल्ली के हाँ जी. झारखंड पूर्व मुख्यमंत्री सोमेश्वर का निधन हुआ, तो उसके लिए क्या कहना चाहिए? नहीं, निश्चित रूप से मैं आदरांजलि श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ. एक हमारे आदिवासी जनजाति भाइयों का नेतृत्व करने वाले एक बहुत अच्छे नेता करके उन्होंने नाम कमाया था. झारखंड के निर्माण के लिए श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी ने निर्णय किया, मगर वहाँ के मांग करने वालों में एक शिबू सोरेन जी भी रहे हैं. आज वो हमारे बीच में नहीं है. निश्चित रूप से सभी को इसका दुख है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.